नाशिकमधील विल्होळी इथे CNG गॅसचा जिल्ह्यातील सर्वात मोठा एकमेव पंप आहे। या पंपावर एका मिनिटात 4 वाहनांमध्ये गॅस भरला जातो, म्हणजेच एका तासाला 240 गाड्यांमध्ये गॅस रिफिल केला जातो। पण सध्या या पंपावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतायत। तसंच वाहनधारक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादही होताना दिसतायत। काय कारण आहे? तर कारण आहे गेल्या 2 महिन्यांपासून या कंपनीचा UPI बंद अवस्थेत आहे। MNGL ही नामांकित कंपनी असली तरी या कंपनीचा UPI मात्र गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे। ऑनलाईन पेमेंट करण्यास अनेक जण पसंती देत आहेत। सोयीस्कररित्या होणाऱ्या ऑनलाईन पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। पण दुसरीकडे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पेट्रोल पंप मालकांनी UPI बंद केल्यानं नागरिकांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। ऑनलाईनच्या युगात UPI बंद असल्यामुळे सहज होणारे कॅशलेस व्यवहार या पंपावर येणाऱ्या वाहनधारकांना मात्र मनस्ताप सहन करण्यास लावणारा आहे। या पंपावर कॅशलेस व्यवहार होण्यास अडचणी निर्माण होत आहेत। UPI बंद असल्यामुळे अनेकदा कर्मचारी आणि नागरिकांचे वाद होत आहेत आणि हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचतंय। कॅशलेस काळात इथे फक्त कॅशची मागणी होतीये, त्यामुळे आता या पंपावर UPI सुविधा सुरू होईल का? CNG वाहनधारकांना वाहन रिफिल करता येईल का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे लवकरात लवकर UPI ॲक्टिव्ह करण्याची मागणी CNG वाहनधारकांकडून केली जाते। माझं नाव छगन वानखेडे, मी नागपूरहून आलो। इथं CNG भरायला करतो, तर या पंपावर 2 वाजता पंप बंद असल्यामुळे तर मी 2-3 तासापासून लाईनमध्ये। तर इथं फोनपेचा प्रॉब्लेम आहे, फोनपे घेत नाही। तर कॅश कार्ड आणा म्हणतात, तर आमच्याकडे कॅश कुठून आणायचं? त्याच्या बाहेर ठिकाणी कोणत्या आजकाल या सिस्टम असं की गायचा बी घ्यायचं, काही घ्यायचं असलं तरी फोनपे चालू आहे। यांच्या पंपावर जर आपल्याला गॅस भरायचा असला ते फोनपे नाही म्हणतात, त्यामुळे एवढे प्रॉब्लेम चालू आहे। तर या फोनपेचे या पंपावर कॅश आणायची कुठून आणतो या प्रॉब्लेम असल्यामुळं की कस्टमरची लाईन जास्त वाढत चालली। ते पंपावर हे फोनपे तयार करून द्या, कारण की याच्यामुळं भरपूर प्रॉब्लेम जास्त चालू आहे पंपावर। तरी आपण आपल्या माध्यमातून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण शासनाला काय विनंती करणार? शासनाला हीच विनंती की या पंपावर तुम्ही फोनपे अलाउड करा, कारण की भरपूर कस्टमर परेशान आहेत। पैसे आणायचे कुठून? कॅश कार्ड कुठून आणायचं? आम्ही गरीब लोक आहे, काम करून खाणारे लोक आहे। आम्ही पैसे हे कुठून आणायचे? कार्ड कुठून आणायचं? आम्ही कसं करायचं? आता आपण सांगितलं नागपूरहून आले व मग आता तुमची जायची व्यवस्था कशी? आता यांच्याकडे आता हे फोनपे, आता गॅस नाही आमच्याकडे, आम्ही जाणं कशी? यानं फोनपे चालू करायचं, आम्ही गॅस भरून देऊ, आम्ही गॅस भरून नागपूर जाऊ शकतो। जर गेल्या 2 तासापासून बंद आहे, नागरिकांची हालत आहे, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? नमस्कार सर, माझं नाव रणजित जाधव आहे आणि मी इथं कमीत कमी 2 ते 2.5 वर्षापासून MNGL कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे। आणि सध्या जो पंप बंद आहे तो आपल्याकडं जो कस्टमरकडून UPI स्कॅनर घेऊ शकत नाही आणि त्यामुळं बराच वाद होते, कारण प्रत्येक कस्टमर हा येणारा त्याच्याकडे कॅश किंवा कार्ड राहत नाही, म्हणून सध्या जो आहे आपला पंप बंद आहे। साधारण किती गाड्यांचा साधारणतः आपल्याला जरी इथं जरी म्हटलं ना तर एका घंट्यामध्ये आपलं कमीत कमी 80 ते 90 गाड्या निघतात। त्यामध्ये फोर व्हीलर व्हेकल, आयसर, ॲटो, ह्या अशा इको ह्या गाड्या भरण्यासाठी कमीत कमी एका घंट्यामध्ये 100 ते 125 पर्यंत वाहनं आपल्या इथून निघतात। UPI संदर्भात आपण काय तक्रार केली आहे? UPI संदर्भात आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी नाही म्हणजे त्यांना पण माहिती आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे। पहिले इथं होत होतं, पण काही कारणास्तव UPI मध्ये अडचण आली आणि मग कंपनीकडून UPI घेण्यासाठी आम्हाला मना केली। म्हणजे तुम्हाला जी MNGL कंपनी आहे, कंपनीने सांगितलं UPI वर पेमेंट करू नका, आमचं UPI चालत नाही? नाही, कसं राहतं समजाचं MNGL कंपनी ही आपलं इथं त्यांच्या अंडरमध्ये आम्ही काम पण करतो। त्याच्यामध्ये जसं आपल्या आर्मी रिटायर्ड ऑफिसर आहे, त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट त्यांनी गेले आणि आम्ही इथं कार्य करतो। तर UPI पेमेंट मी सुपरवायझर आहे 8 घंट्याचा, तर मी सुपरवायझर आहे, तर मला 8 घंट्यामध्ये जेवढा सेल झाला तेवढा हिशोब द्यावा लागतं आहे। तर कार्ड किंवा कॅश किंवा स्वॅप असं एक स्टेटमेंट राहते। तर याच्यामध्ये काय झालं, कार्डचं तर पेमेंट येतं आहे पण UPIचं पेमेंट येत नाही, तर किंवा UPI स्टार्ट झाला तर आम्ही चालवतो। UPI स्टार्ट होऊन बंद होतो का असं? UPI नाही, सध्या तर UPI घेतच नाही, UPI बंदच आहे। असं नाही की तुम्हाला स्कॅनर दिलं आणि पेमेंट फेल झालं, तसं नाही, घेतच नाही सध्या। तुम्ही नागरिकांच्या रोषाला कसे सामोरे जाता? अरे बापरे, नागरिकांच्या रोषाला तर इतकं सामोरं जावं लागतंय की 8 घंटे जर माझी शिफ्ट आहे
दिवस असो किंवा रात्र असो. आता आपण तुम्ही समजू शकता की कोणीही कस्टमर असू द्या, मुंबई, पुणे, दिल्ली, कुठून पण येणारा कस्टमर हा त्याला हे माहिती नाही की इथं आपण पेमेंट घेतो किंवा इथं आपल्याला काय करावं लागेल. त्याला इथं आता 3 दिवस झाले, कमीत कमी 1 ते 1.5 घंटा आपल्याला इथं प्रवाशांना यायला पंपावरती लाईनमधून त्याला गाडी भरण्यासाठी 1 ते 1.5 घंटा लागते. 1.5 घंटा आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही त्याला म्हणतो ना आम्ही पेमेंट फक्त कॅश किंवा कार्ड घेतो, तर त्याचं समोर जाण्यासाठी कधी तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या कस्टमरला विचारून बघा. पहिलं तर तो स्वतःला म्हणता यार मी 1.5 घंटा झालो मी लाईनमध्ये उभा होतो, आणि आता इथं आल्यानंतर तुम्ही म्हणता माझ्याकडं UPI नाही आहे. आजच्या टायमाला UPI हे मेन आपलं घेणं आणि देणं याचा पर्याय झाला आहे. कारण मला तरी असं वाटतं की प्रत्येकाजवळ एक मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये त्याचे ॲप आहे आणि ॲपनंच तो पेमेंट करतोय. क्वचित म्हणजे माझा अनुभव असा म्हणतोय की 10 मधले 6 ते 8 लोक हे UPI पेमेंट करतात, 2 लोक कार्ड पेमेंट करतात आणि 2 लोक कॅश ठेवतात. हा माझा अनुभव आहे. नाही, बाकीच्या ठिकाणी UPI एकदम व्यवस्थित चालतं, मग तुमचं UPI बंद आहे मग एरर काय ते आरर म्हणजे आम्हाला सांगण्यात आलं होतं की जे मागच्या 2 महिन्यापासून UPI पेमेंट जे कस्टमरने केलं होतं ते पेमेंट कंपनीला न मिळता ते रिफंड झालं आणि मी परत रिफंड कस्टमरला गेलं. त्याच्यामुळं काही नुकसान झाल्यामुळं आणि मीही इथं कार्यरत असल्यामुळं मी पण बघितलं की पुढचा कस्टमर त्यांना पेमेंट केलं तर त्याचं कधी कधी डबल ट्रान्झॅक्शन पण झालंय. किंवा तुम्ही पेमेंट केलं, तुमचं पेमेंट तर झालं. समजा एक उदाहरण, तुम्ही कस्टमर आहे, तुम्ही पेमेंट केलं, मी फिलर म्हणजे भरणार आहे, तुम्ही मला पेमेंट केलं, तुमचं सक्सेस होत नाही, पण माझ्याकडे त्याची स्लिप वगैरे पर्ची येत नाही. मग मला तर 8 घंटे हिशोब द्यावा लागेल की मी जर 100 किलो CNG विकली तर मला हिशोब द्यावा लागेल 100 किलोचा. आता तुम्ही कस्टमर आहे, तुम्ही जर माझ्याकडे पेमेंट केलं, तुम्ही काय म्हणणार हे झालं माझं पेमेंट, मी चाललो, आणि मी फिलर आहे, मी काय म्हणणार माझ्याकडे पेमेंट आलं नाही. मग याच्यामध्ये वाद कोणाचा होते? कस्टमरचा, प्रवाशाचा आणि माझा. मग तो सॉल्व्ह होत नाही. त्याला सॉल्व्ह व्हायला कमीत कमी 2-3 दिवस लागतात आणि त्या कस्टमरकडून संविधान न्यूज वेळेस पेमेंट घ्यावं लागतं. नाशिक.